धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समितीने जिल्हाधिकारी व सीओ गंगाधरन डी यांना निवेदन दिले। या निवेदनात प्रमुख विषय म्हणजे वन हक्क कायद्यात धनगर समाजाला जंगलाचा राजा म्हटला आहे, परंतु धनगर समाजालाच घाणेगाव, हट्टी बुद्रुक, रामनगर, टेंबे, आयने येथील धनगर समाजाला पारंपरिक गुरचरण, गायरान, वन जमिनीवर जाऊ देत नाहीत व धनगर समाजाच्या लोकांवरच गुन्हे दाखल करतात। गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी होत आहे। धनगर समाज नेहमी गरीब व शांतता प्रिय समाज असून गुरचरण, गायरान, वन जमिनीशी नाते असून धनगर समाजाला धमक्या देत असून या समाजांवर खोटे गुन्हे देखील होत आहेत, ते मागे घ्यावेत व या गायरान, गुरचरण, वन जमिनी यांच्यावरील होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीकडून होत आहे। यावेळी निवेदन देताना धनगर मोठ्या संख्येने उपस्थित होता। संघर्ष समितीचे भगवान गोडगे, संतोष गोरे, रमेश सरक, भिवा बोरकर, जिभाऊ लाकडे, गोमा कलगुंडे आदी पदाधिकारी व महिला पुरुष वर्ग उपस्थित होते। सतत अतिक्रम निघतंय। तिथे 1700 हेक्टर जमीन आहे फॉरेस्ट खात्याची आणि ते तिथे अतिक्रम करणारे आदिवासी बांधव यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रम केल्यामुळं तर या समाजाचा, ठेलारी समाजाचा, मेंढपाळांचा इथला जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे। आजूबाजूला धरण आहे आणि गाव आहे आजूबाजूला, तर त्या गावाच्या आजूबाजूला सर्व जमीन काढण्यात आली आणि मेंढ्या गावातून बाहेर निघताच त्या जमिनीवर जातात आणि आदिवासी बांधव मेंढपाळांना आक्रमक करतात। आक्रमक केल्यामुळं पोलीस स्टेशनवाले खोटे गुन्हे दाखल करतात, तर तुम्ही तर मेंढपाळ आदिवासींना मारतात असे चितवणी देऊन अट्रॉसिटीची धमकी देतात। त्यासाठी आम्ही आज निश्चय केला आहे, सर्व आमच्या आया बहिणी, सर्व बंधू आम्ही आज कलेक्टर कचेरीवर आणि SP ऑफिसवर आलो आहेत। जर 8 दिवसामध्ये याचा निर्णय नाही लागला तर आम्ही अमर उपोषणाचा इशारा दिला आहे कलेक्टर ऑफिसवर। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। ठाणे क्राईम ब्रांचची कारवाई, श्रीराम पेट्रोल पंपाची तपासणी। जिल्हा परिषदेत 10 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न। एक जुलै कृषी दिन साजरा, शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार। आजपासून GST कर लागू, कार्यालयाचे उद्घाटन संपन्न। आणि धनगर संघर्ष समितीला न्याय द्या, खोटे गुन्हे मागे घ्या, धनगर समाजाची मागणी। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।